फ्रेंड्स, आज आपण बघतो आहोत मॅथ्स 1 लेसन नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. हे आपण सगळं बघतो आहोत. याच्यामध्ये टॅक्सशी रिलेटेड आपण आहोत. आपल्याकडे काय करतं बघा सर, सरकार आपल्याला रस्ते देतं, पोलीस सेवा देतं, मिलिटरी देतं, बरोबर आहे ना. अशा अनेक गोष्टी, पूल बांधतं, आणखीन काही धरणं बांधतं, बरोबर ना. दे आर बिल्डिंग डॅम्स, दे आर कन्स्ट्रक्टिंग रोड्स, राईट. तर दे आर पेइंग टू, गव्हर्नमेंट इज पेइंग टू पोलीस ॲज वेल ॲज मिलिटरी. हे सगळे पैसे कुठून येणार सर? हे सगळे पैसे जे आहेत ह्या टॅक्स मधून येणार. आणि 2017 पूर्वी, 2017 बिफोर 2017 पूर्वी इतके टॅक्स होते. एक्साइज ड्यूटी होती, वॅट होतं, CST होती, कस्टम ड्यूटी होती, सेंट्रल सरचार्ज होता, लक्झरी टॅक्स होता, सर्व्हिस टॅक्स होता, एंटरटेनमेंट टॅक्स होता, ॲक्ट्रॉय तर तुम्हाला माहीतच आहे सर. ॲक्ट्रॉय होता, नगरपालिका, महानगरपालिका हे सगळे ॲक्ट्रॉय घ्यायचे. हे सगळे टॅक्स भरायला लागायचे. वेगवेगळे टॅक्स, सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगळे टॅक्स, स्टेट गव्हर्नमेंटचे वेगळे टॅक्स, आणि मग लक्षात घ्या नगरपालिकेचे वेगळे टॅक्स, महानगरपालिकेचे वेगळे टॅक्स, ग्रामपंचायतीचे टॅक्स, टॅक्स टॅक्स टॅक्स. देर आर सो मेनी टॅक्सेस. खूप कर होते, बरोबर आहे ना. आणि ते जे कर होते बिफोर 2017 पूर्वी इतके कर होते. मग आपल्या केंद्र सरकारने काय केलं? एकच राष्ट्र, एकच नेशन, एकच टॅक्स. आणि म्हणून आपल्या सरकारने एकच टॅक्स केला, GST. GST हा एकच टॅक्स केला, लक्षात घ्या. त्याला आपण म्हणतो, लक्षात घ्या, गुड्स सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे इथं लक्षात घ्या, इथं हे गुड्स म्हणजे माल, सर्व्हिस म्हणजे सेवा, आणि लक्षात घ्या T फॉर टॅक्स, गुड्स सर्व्हिस टॅक्स असं लक्षात घ्या. माल, सेवा, कर असं त्याला नाव ठेवलं, लक्षात घ्या सर. मग हा जो काही माल सेवा कर आहे हा घेतला जातो जेव्हा माल उत्पादन केला जातो तेव्हाच घेतला जातो. पण टप्प्याटप्प्याने सगळ्यांच्याकडून तो जो उत्पादक आहे तो, लक्षात घ्या, डीलरला विकतो, डीलर होलसेलरला विकतो, होलसेलर रिटेलरला विकतो, रिटेलर कस्टमरला विकतो, आणि कस्टमर करणं हा सगळा टॅक्स घेतो आणि तो गव्हर्नमेंटला भरतो. पण कस्टमर डायरेक्ट गव्हर्नमेंटला भरतो का? नाही. कस्टमर डायरेक्ट गव्हर्नमेंटला हा टॅक्स भरत नाही. कस्टमर व्यापाऱ्याकडे देतो, व्यापारी सरकारला देतो. म्हणून ह्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. Who paid the tax? GST. Who paid the GST? Customer paid the GST. ग्राहक हा GST पेड करतो. पण डायरेक्ट सरकारच्या तिजोरीत देतो का? नाही. मग कोण देतं? Who paid GST? बिझनेसमॅन, डीलर्स, मॅन्युफॅक्चरर्स, रिटेलर्स, हे जे व्यापारी आहेत, लक्षात घ्या, हे व्यापारी, बिझनेसमॅन पेज, लक्षात घ्या, GST. हे लक्ष घे, लोक लक्षात घ्या, टॅक्स पेड करतात. GSTचे रेट वेगवेगळे आहेत. गव्हर्नमेंट इज व्हेरी काइंड. सरकार दयाळू आहे. जे फूड ग्रेन्स आहेत, जे पॅकिंग मध्ये नाहीत, जे फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, ज्या दूध, मिल्क आहे, ह्या ज्या सगळ्या दररोजच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्याला नो GST, 0% GST, नो GST. चहा, कॉफी, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जरा थोड्या फार चैनीच्या बऱ्या पण लागतात दररोज, याला 5% GST. आणखीन थोडं चैनीचं बटर वगैरे, चीज, बटर असल्या काही गोष्टी असतील त्याला 12% GST. हे नित्याचं पोटापाण्याचा कार्यक्रम 0%. पॅकिंग नसलेल्या गोष्टी, त्याच्यामध्ये पॅकिंग नाही, बरोबर, लक्षात घ्या. दूध तरी लक्षात घ्या 0%. दूध असेल, व्हेजिटेबल असेल, फ्रूट असेल, हे दररोज लागणाऱ्या गोष्टी आहेत. टी, कॉफी वगैरे वगैरे दररोज लागणाऱ्या गोष्टी, त्याच्यात चालत नाही, 5%. बटर थोडी चैनीची गोष्ट, आपण काही दररोज वापरत नाही, केव्हा तरी, अशा ज्या केव्हा तरी 12%. हे जर लक्झरी आयटम,
सिनेमा वगैरे इकडे तिकडे असं थोडं लक्झरी 18%. आणि मग कार वगैरे मोटरसायकल अशा ज्या काही गोष्टी अति चैनीची गरज नाहीये, चैनीच्या गोष्टी 28% टॅक्स. म्हणजे लक्षात घ्या, चैनीकडे जसं जसं आपण जाऊ, एन्जॉयमेंटकडे मॅक्झिमम चैनी, तिथं टॅक्स जास्त. आणि जिथं दैनंदिन गोष्टी टॅक्स कमी कमी डेली वापरायला लागतं. आणि जिथं पॅकिंग वगैरे काही नाही, दररोज पोटा पाण्याच्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्याला 0% लक्षात घ्या. हे 2017 पासून हा जीएसटी या ठिकाणी इथं आलेला आहे. आपण या ठिकाणी आता काही एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि एक्झाम्पल्सच्या माध्यमातून हे लक्षात घ्या आपण शिकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. बघूया, हे एक्झाम्पल मी तुमच्या समोर मांडलेली आहेत. ही 2 एक्झाम्पल्स आहेत, लक्षात घ्या. एकच कंपनीचे आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं अगदी बारकाईनं तुम्ही लक्ष द्यावं असं मला वाटतं. बघा, मेसर्स जय केमिकल्स नावाची एक व्यापारी आहे, कंपनी आहे. त्यांनी परचेस्ड म्हणजे खरेदी केलं. त्यांनी लक्षात घ्या खरेदी केलं लिक्विड सोप, खरेदी केलं लिक्विड सोप, साबण. हॅव्हिंग टॅक्सेबल व्हॅल्यू, ह्याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतात सर. दॅट इज व्हॅल्यू विदाउट जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय बघा सर, व्हॅल्यू विदाउट जीएसटी. व्हॅल्यू विदाउट जीएसटी, या जीएसटी नाहीये, जीएसटी ह्याच्यावर आकारायचं. जीएसटी शिवायची व्हॅल्यू 8,000 रुपयाचा साबण खरेदी केला त्यांनी. कुणी केला? जय केमिकल्सनी. अँड सोल्ड इट टू द कन्झ्युमर. आणि त्यांनी लक्षात घ्या ते या ठिकाणी ग्राहकाला विकलं फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू 10,000. त्यांनी लक्षात घ्या या ठिकाणी जय केमिकल्सनी ग्राहकाला 10,000ला विकलं. मग 8,000 मध्ये त्यांनी टॅक्स वगैरे पे केला, स्वतःचा फायदा वगैरे घेतला आणि 10,000ला विकलं. रेट ऑफ जीएसटी इज 18%. फाइंड सीजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय? सेंट्रल. सी फॉर सेंट्रल, केंद्र सरकार. केंद्र सरकारसाठी लागणारा जीएसटी द्यायचा. आणि मग एस फॉर स्टेट, राज्य सरकारचा लक्षात घ्या या ठिकाणी जीएसटी द्यायचा. दोन्ही 50-50% असतो. जो जीएसटी निम्मा केंद्र सरकारला, निम्मा राज्य सरकारला. कारण मिलिटरीचा खर्च कोण देतं? केंद्र सरकार देतं. बरोबर. काही केंद्र सरकार काही मोठ्या संरक्षणाच्या गोष्टी किंवा अन्य काही मोठ्या गोष्टी, मोठमोठे जे डॅम्स वगैरे जे असतात, काही असे 2 राज्यांना फायदेशीर होईल अशा काही गोष्टी असतात, ते सगळं केंद्र सरकार करतं. केंद्राला पैसे पाहिजेत. काही राज्य सरकार पोलीस यंत्रणा असते, काही वैद्यकीय यंत्रणा असते, मेडिकल असतं. तर ह्या सगळ्याला पैसे कोण देतं? राज्य देतं. मग त्यांना पैसे पाहिजेत का नाही? कसं पेड करायचे सगळ्यांचे पगार वगैरे, शिक्षण वगैरे सगळं राज्य सरकार करतं. मग हे सगळं या ठिकाणी करण्याकरता पैसे पाहिजे. म्हणून जो तुमच्याकडनं ग्राहकाकडनं जीएसटी कर घेतला जातो तो निम्मा केंद्र सरकारला, निम्मा राज्य सरकारला दिला जातो. लक्षात घ्या. पण किती कर दिला ह्या जय केमिकल्सनी ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. बघूया सर आपल्याला कसं करता येईल. तर असं आपण बघूया सर, समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे लक्षात घ्या सर, बघा लक्ष द्या, जय केमिकल्स आहेत. राईट सर, इथे आहेत जय केमिकल्स. इथे जय केमिकल्स आहेत. लक्षात घ्या सर, ह्या जय केमिकल्सनी कुणाकडून तरी माल खरेदी केला. आता कोणाकडून ते खरेदी करणार? जय केमिकल्स हा रिटेलर आहे. जय केमिकल्स कोण आहे बघा सर, हा रिटेलर आहे, ग्राहकाला विकतो. रिटेलर म्हणजे किरकोळ विक्रेता आहे, रिटेलर आहे तो. तो कुणाकडनं घेणार? होलसेलर कडून घेणार. तो कुणाकडनं घेणार बघा सर? होलसेलर कडून घेणार. म्हणजे ठोक विक्रेता, होलसेलर. होलसेलर कडून तो घेणार. लक्षात घ्या, ठोक विक्रेता, त्याच्याकडून तो माल घेणार. आणि हा विकणार कुणाला? ग्राहकाला विकणार सर. लक्षात घ्या, हा विकणार कुणाला? कन्झ्युमरला. ग्राहक हा कन्झ्युमरला विकणार. लक्षात घ्या सर, कन्झ्युमरला विकणार. राईट. आणि हा जय केमिकल्स कन्झ्युमर कडून टॅक्स घेऊन गव्हर्नमेंटला भरणार. इथं गव्हर्नमेंटला भरणार. आणि तो जे काही जीएसटी गोळा करेल, तो इथं जीएसटी जो काही गोळा करेल, तो जीएसटी दोघांना जाईल. एक लक्षात घ्या केंद्र सरकारला जाईल आणि दुसरा लक्षात घ्या राज्य सरकारला. केंद्र सरकार म्हणजे काय बघा सर? सीजीएसटी. केंद्र सरकारला जाईल आणि इथं राज्य सरकारला जाईल एसजीएसटी.
बरोबर आहे सर. कोण भरणार? हा विक्रेता भरणार, लक्षात घ्या, ग्राहकाकडनं घेऊन भरणार. बरोबर आहे, लक्षात घ्या, असं टॅक्स देणार. बघूया बरं कसं कसं झालं. ह्या जय केमिकल्सनी लिक्विड सोप खरेदी केला 8,000 रुपयाचा. कुणाकडनं खरेदी केला? कोणतरी होलसेलर असेल, माहित नाही, दिलं नाही, कोणीतरी होलसेलर आहे, याच्याकडून त्यांनी खरेदी केला. लक्षात घ्या, कितीला खरेदी केला? लक्षात घ्या, 8,000 रुपीज. ही कसली व्हॅल्यू आहे? लक्षात घ्या सर, व्हॅल्यू विदाउट जीएसटी आहे. व्हॅल्यू विदाउट जीएसटी म्हणजे हा जीएसटी नाही आहे, जीएसटी त्याच्यावर आकारायचा आहे. त्याच्यावर किती जीएसटी आकारायचा आहे? लक्षात घ्या, 18% जीएसटी आकारायचा याच्यावर, टॅक्स ह्याच्यावरती आकारायचा आहे. लक्षात घ्या. आणि हा जीएसटी जय केमिकल्स याला देणार. जय केमिकल्स जो आहे ना, लक्षात घ्या सर, हा जीएसटी जो आहे तो याला देणार. लक्षात घ्या, हा याला देणार जीएसटी. माझ्या लक्षात येत आहे. मग 8,000 वर 80% कसं काढायचं? हा जीएसटी कसा काढायचा बघा सर. तर आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. बघा बरं, इथे जीएसटी करूया. लक्षात घ्या, इथं जीएसटी, हा जीएसटी काढत असताना 8,000 वर 8,000 इंटू 18% किती जीएसटी काढला आपण बघूया सर. म्हणजे कसं होईल सांगा सर, 8,000 इंटू 18/100, राईट? काय चुकलं का सांगा मला. मग या ठिकाणी ह्या 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल. मग किती झालं सांगा सर. हा मल्टिप्लिकेशन करूया, हे 0 टाका बाजूला. बरोबर सर, 8 नी मल्टिप्लाय करायचं. 8 जा 64, 4 गेले 6 राहिले. 8 1 जा 8 प्लस 6 म्हणजे 14, 1,440. हे हा टॅक्स, हा जीएसटी जय केमिकल्सनी होलसेलरला दिला. जय केमिकल्सनी कुणाला दिला बघा सर, होलसेलरला दिला. किती दिला? 1,000. इथे लक्षात घ्या, 1,440 रुपीज. हा जो काही आहे हा जीएसटी आहे. हा जीएसटी जय केमिकल्सनी होलसेलरला दिला. मग होलसेलर, लक्षात घ्या, पुन्हा गव्हर्नमेंटला जीएसटीला काय भरायचं ते भरेल, ते नंतर बघू, ते पण तुम्हाला शिकवणार, पण आता या गणितात नाही. ह्यानं किती भरलं तेवढंच सांगायचं आहे आपण. मग आता काय करणार? हा जय केमिकल्सनं भरलेला जो टॅक्स आहे तो काय खिशातला देईल का? छाय छाय, तो ग्राहकाकडनं घेणार की? तो ग्राहकाकडनं घेणार, सोडतो का तो? मग आता ही जी काही वस्तू त्याने घेतलेली लिक्विड सोप 8,000ची, ती कन्झ्युमरला विकणार, फायदा बिदा पोटा पाण्याचा स्वतःचं सगळं बघून. हा, मग हा जय केमिकल्सनं काय केलं, या कन्झ्युमरला 10,000 रुपयाला विकलं. लक्षात घ्या, हे सगळं कितीला विकलं बघा सर, 10,000 रुपयाला विकलं हे सगळं ग्राहकाला. आणि पुन्हा त्याच्यावर 10,000 वर पुन्हा 18% टॅक्स घेतला. 10,000 पुन्हा घेतला ना सर, तो घेणार की सोडतो काय? तो टॅक्स घेणार की 18%. मग पुन्हा ह्याच्याकडनं, मग हा कन्झ्युमरकडनं त्यानं टॅक्स किती घेतला? कन्झ्युमरकडनं ह्याला टॅक्स किती मिळाला? आता काढावं लागेल सर. 10,000 ला 80% म्हणजे हे लक्षात घ्या, 1 झालं. इथे म्हटलं 2. बघूया सर, जीएसटी, पुन्हा जीएसटी काढूया 10,000 वर इंटू 18%, राईट? म्हणजे कसं झालं बघा सर, 10,000 इंटू 18/100. बरं सर, या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल, म्हणजे 1800, 1800 आणि 18 1 जा 18, 1,800 रुपीज हा टॅक्स. या 10,000च्या लिक्विड सोपवर 1,800 रुपये टॅक्स यांनी घेतला. 1,800 रुपये टॅक्स त्यांनी ग्राहकाकडून घेतला. हा जीएसटी, हा जीएसटी, बरोबर आहे. मग हा जो घेतला, लक्षात घ्या, ह्या 1,800 रुपये घेतले, माल तोच आहे, तेच लिक्विड सोप आहे, पण त्यानं ह्या जय केमिकल्सनं आधी 1,440 भरले होते. हे 1,800 रुपये तो गव्हर्नमेंटला देईल का? नाही देणार. मी 1,440 भरलेत, काढून घेणार की माझे. मी ह्याच लिक्विड सोपसाठी मी 1,440 भरले होते, गव्हर्नमेंटला दिले होते ह्याच्याकडं, मग ते मी माझी काढून घेणार 1,800 मधनं. आणि मग लक्षात घ्या, या ठिकाणी आपण गव्हर्नमेंटला भरणार. मग जय केमिकल्स, हा जय केमिकल्स काय करतो? टॅक्स भरणार गव्हर्नमेंटला. जो टॅक्स भरतो त्याला म्हणतात पेएबल टॅक्स. काय म्हणतात बघा सर? पेएबल.
हा पेएबल म्हणजे मराठीमध्ये त्याला देय म्हणतात. गव्हर्नमेंटला भरायचं आहे ते, गव्हर्नमेंटला जे भरायचं आहे ते पेएबल. पेएबल जीएसटी तो किती भरणार पेएबल जीएसटी? तर ह्या 1800 मधून 1440 वजा करणार. मग 1800 काय आहे? तर ह्याला म्हणतात आउटपुट टॅक्स आणि ह्याला म्हणतात इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स मधनं इनपुट टॅक्स वजा करायचा. ह्याला काय म्हणायचं सांगा सर? आउटपुट टॅक्स. बघा सर, आउटपुट टॅक्स आणि लक्षात घ्या ह्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स, इनपुट टॅक्स, इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात सर ह्याला. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ते परत येतं. हे इनपुट टॅक्स क्रेडिट हे परत येतं. आयटीसी म्हणतात सर ह्याला. आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट, ह्याला दुसरा शब्द आहे आयटीसी, लक्षात ठेवा. मग हे 1800 रुपये जे ग्राहकाकडनं घेतलेले आहेत त्याच्यातून आधी भरलेले त्यानं त्याच मालासाठी भरले 1440 तो वजा करणार. म्हणजे किती येईल बघा सर? 1800 पुन्हा 1440 मायनस करा. 0 0 0 10 minus 4 is 6, 8 minus 5 is 3, 360. म्हणजे किती रुपीज झाले सांगा सर? 360 रुपीज तो पेएबल जीएसटी इथं भरणार सर गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंटला तो किती भरणार बघा सर? 360. मी इथं लिहितो बघा सर, 360. हे 360 रुपीज तो गव्हर्नमेंटला भरला. मग ह्यातली निम्मी रक्कम सेंट्रल गव्हर्नमेंटला, निम्मी रक्कम स्टेट गव्हर्नमेंटला. 360 मधलं हाफ अमाऊंट काय करायची? सेंट्रल गव्हर्नमेंटला. मग त्याला म्हणायचं पेएबल सीजीएसटी. बघा बरं काय म्हणायचं त्याला? पेएबल, पेएबल सीजीएसटी म्हणायचं. लक्षात घ्या, पेएबल सीजीएसटी. ती कशी असते? 360च्या निम्मी असते. 1/2 into 360. आणि ती किती होईल? तर 360ला आपण 2 नी डिव्हाइड करूया. बघा बरं इथे येते का? 360 डिवाइडेड बाय 2. 2 1 जा 2. 3 minus 2 is 1. हे 6 आले. 16. 3 8 जा 16. 0 0. हे 0 आले. 3 2 0 0. पुन्हा इथं बघा सर काय चुकलं? 2 1 जा 2. 16. 2 8 जा 16. पुन्हा 2 0 0. राईट आहे सर. 0 minus 0 अगेन 0. 180. म्हणजे इथे किती आलं बघा सर? 180 रुपीज. किती दिले सांगा? केंद्र सरकारला दिले 180 रुपीज सेंट्रल गव्हर्नमेंटला. आता स्टेट गव्हर्नमेंटला द्या, राज्य सरकारला तेवढीच अमाऊंट. पेएबल एसजीएसटी देय म्हणायचं. पेएबल एसजीएसटी, पेएबल एसजीएसटी तेवढीच अमाऊंट. 1/2 into 360. पुन्हा करायची काही गरज नाही. 180 रुपीज. म्हणजे इथं त्यांनी राज्य सरकारला 180 रुपये लक्षात घ्या या ठिकाणी दिले. माझं बोलणं समजते का बघा सर? तर या पद्धतीनं हा जरा स्टेट हा शब्द गोंधळ होऊ नये म्हणून लक्षात घ्या. मी इथं वरती लिहितो हा, इथं बाजूला घेतो त्याला स्टेट, फार जवळ व्हायला नको. बघा बरं सर काय काय एक्झाम्पल झालं. एक्झाम्पल समजले का आधी बघा कसं झालं. जय केमिकल्स हा रिटेलर आहे. व्यापारी टॅक्स भरतो गव्हर्नमेंटला, ग्राहक टॅक्स भरत नाही. त्यामुळे ह्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. ग्राहकच टॅक्स भरतो पण तो डायरेक्ट सरकारकडे भरतो का? नाही, तो व्यापाऱ्याकडे भरतो आणि व्यापारी सरकारकडे भरतो. मग लक्षात घ्या, जय केमिकल्सनी 10,000 रुपयाचा माल ग्राहकाला विकला, सोप साबण, त्याच्यावर 18% टॅक्स, म्हणजे इथं आपण काढलाय तो 1800 टॅक्स जो आहे तो त्यांनी घेतला. पण याच जय केमिकल्सनी हा जो काही माल होता लिक्विड सोप हा होलसेलर कडनं 8,000 रुपयाला घेतला होता आणि घेत असताना टॅक्स भरल्याशिवाय माल ताब्यात येत नाही. आधी टॅक्स भर मग माल ताब्यात. मग 8,000 रुपयावर 18% टॅक्स भरला तो 1440. तो कुणाकडे दिला? या होलसेलरकडे दिला. या होलसेलरकडे दिला. लक्षात घ्या कोणी दिला? जय केमिकल्सनी इकडे दिला. मग ह्या जय केमिकल्सनी त्याच लिक्विड सोपसाठी आधी 1440 दिले होते, ग्राहकाकडनं 1800 घेतले. तो 1800 रुपये गव्हर्नमेंटला भरत नाही. तो काय करतो? 1800 मधनं आपले 1440 वजा करून घेतो.
मग ग्राहकाकडनं जे घेतले आणि हे जे त्यांना आधी भरलेला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणायचं, कारण ते परत मिळतं, आणि हे नंतर घेतलेला आउटपुट टॅक्स म्हणायचं. वजा केलं 360. हे 360 तो गव्हर्नमेंटला भरतो. 360 मधलं निम्म केंद्र सरकारला, निम्म राज्य सरकारला भरतो. लक्षात घ्या. ह्याला म्हणतात पेएबल. वजा केल्यानंतर जे येतं त्याला म्हणायचं पेएबल, देय. जीएसटी, देय, सीजीएसटी. आपला कळलेलं असावं असं मला वाटतंय. लक्षात घ्या सर. इट्स व्हेरी इझी. ही जी अमाऊंट आहे ती टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू विदाउट जीएसटी आहे. हेच एक्झाम्पल घेणार तर व्हॅल्यू विथ जीएसटी असेल तर काय करायचं? एक वेगळं गणित, हेच गणित, पण त्याचा संपूर्ण कॅल्क्युलेशन बदलतं. लक्षात घ्या. बघूया आपण 5 मिनिटांनी. स्टुडंट, सी दिस एक्झाम्पल. अन्ना पाटील फ्रॉम ठाणे, महाराष्ट्र, सप्लाइड व्हॅक्यूम क्लीनर टू अ शॉपकीपर इन वसई, मुंबई. महाराष्ट्रामधले ठाणेमधील एक अन्ना पाटील साहेब आहेत. त्यांनी व्हॅक्यूम क्लीनर, घर स्वच्छ करायचं मशीन, एक व्हॅक्यूम क्लीनर जे आहे लक्षात घ्या, ते त्यांनी दिलं. कुणाला दिलं? वसई मधल्या दुकानदाराला दिलं. बरोबर सर. जे हा रिटेलर दिसतोय, हा लक्षात घ्या काहीतरी या ठिकाणी होलसेलर दिसतोय. फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹14,000. तो टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय बघा सर? टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू विदाउट जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय बघा सर? व्हॅल्यू विदाउट जीएसटी. व्हॅल्यू विदाउट जीएसटी, टॅक्सेबल व्हॅल्यू. 14,000ला ते मशीन दिलं. जीएसटी रेट 28% आहे. शॉपकीपर सोल्ड इट टू द कंझ्युमर. त्या दुकानदारांनी ग्राहकाला विकलं ॲट द सेम जीएसटी रेट 28%ला फॉर ₹16,800. टॅक्सेबल हा व्हॅल्यूच आहे, व्हॅल्यू विदाउट जीएसटी. फाइंड द फॉलोइंग. मग त्यांनी हे सगळ्या बाकीच्या गोष्टी काढायला सांगितलेल्या आहेत सर. पहिल्यांदा आपण काय करूया सर? फिगर काढूया. फिगर नाही काढलं समजत नाही सर. लक्षात घ्या, फिगर काढायला पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर आहे ना? तर बघूया. अण्णा पाटील साहेबांनी काय केलं? अण्णा पाटील साहेबांनी शॉपकीपरला दिलं सर. लक्षात घ्या. अण्णा पाटील साहेबांनी शॉपकीपरला दिलं, शॉपकीपरनी ग्राहकाला दिलं. बघा सर, मी थोडंसं इथे घेतो. अण्णा पाटील. बरोबर सर, इथे घेतो मी. बघा सर, हे अण्णा पाटील, हे अण्णा पाटील. ओके. या अण्णा पाटील साहेबांचा कार्यक्रम चालू आहे सर. या अण्णा पाटील साहेबांनी काय केलं? अण्णा पाटीलनी शॉपकीपरला दिलं. हे शॉपकीपर, शॉपकीपर. थोडंसं आपण व्हेन वी ड्रॉ अ फिगर इट बिकम्स इझी फॉर अस. सो फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. अण्णा पाटीलनी शॉपकीपरला विकलं, शॉपकीपरनी कंझ्युमरला विकलं. लक्षात घ्या. कंझ्युमरला विकलं. लक्षात घ्या. बरोबर आहे. कंझ्युमर, राईट. कंझ्युमरला विकलं. हा. मग अण्णा पाटीलनी शॉपकीपरला कितीला विकलं? लक्षात घ्या. टॅक्सेबल व्हॅल्यू काय होती? 14,000. ही 14,000 लक्षात घ्या टॅक्सेबल व्हॅल्यू. 28% जीएसटी आहे सर. तो जीएसटी आपल्याला काढावा लागेल. जीएसटी काढून मग शॉपकीपरकडनं अण्णा पाटील घेणार. अण्णा पाटील हे शॉपकीपरकडनं हा जीएसटी घेणार सर. लक्षात घ्या. हा म्हणजे हा जीएसटी आपल्याला काढायला लागेल. इथे समजा आपण काढलं. नंबर 1 इथे घेतलं सर जीएसटी. तो कसा काढणार? 14,000 इंटू 28%. 28% म्हणजेच काय सांगा सर? 28 अपॉन 100. दॅट इज 14,000 इंटू 28 अपॉन 100. हे 2 झिरो गेले. आता या ठिकाणी हा मल्टिप्लिकेशन येणार. हे 0. 28 इंटू 4. बरोबर असेल तर मी घेतो 28 इंटू 4. 4 8 जा 32. 3 4 2 जा 8. 8 प्लस 3 11. 112. 28 4 जा 112. 2 राहिले. 11 रिमेन. 28 1 जा 28 प्लस 11 9 39. 3,920 हा जीएसटी झाला सर.
$3,920 हा लक्षात घ्या जीएसटी शॉपकीपर कडून अण्णा पाटीलनी घेतला. लक्षात घ्या सर. मी त्यांनी सांगितले की अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसटी शोन इन टॅक्स इनवाइस इश्यूड बाय अण्णा पाटील. आता अण्णा पाटील हा सर लक्षात घ्या जो आहे हा जीएसटी गव्हर्नमेंटला भरणार सर. हा गव्हर्नमेंटला भरणार 3,920 बरोबर सर. 3,920 भरणार आणि हा जीएसटी जो भरला गव्हर्नमेंटला यातली निम्मी अमाऊंट ते सेंट्रल गव्हर्नमेंटला भरणार सीजीएसटी आणि लक्षात घ्या इथं स्टेट गव्हर्नमेंटला भरणार एसजीएसटी. मग 3,900च्या हाफ करायला पाहिजे सर. ह्याचा जो त्यांनी भरलेले आहेत लक्षात घ्या याच्यावरून. मग ह्याच्यावरून सर आपल्याला काय करता येईल सीजीएसटी काढायला गेल याचा. मग सीजीएसटी काढताना सीजीएसटी इज इक्वल टू 1/2 इंटू 3,920. 3,920च्या हाफ आपल्याला करावं लागेल. बघूया सर इथं 3,920 थोडंसं इथं करून बघूया. 3,920 डिवाइडेड बाय 2. 2 1 जा 2 रिमेनिंग 1 टेक 9 3 9 जा 18 1 रिमेन 2 6 जा 12 again this 0 2 0 0 1960 त्यामुळे हा किती झाला बा सर 1960 रुपीज. हा झाला सीजीएसटी. सीजीएसटी किती झाला बा सर 1920 रुपीज. 1920 रुपीज आणि तितकाच सर एसजीएसटी होईल स्टेट गव्हर्नमेंटचा. किती होईल 1960 रुपीज. सेम म्हणजे अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटीची अमाऊंट किती होईल बघा सर सेंट्रल गव्हर्नमेंटची 1920 रुपीज होईल सर. आणि एसजीएसटीची किती होईल सांगा सर अगेन 1920 रुपीजच होईल सर इथे. आणि ही अमाऊंट जी आहे ती शोन इन टॅक्स इनवाइस इश्यूड बाय अण्णा पाटील. अण्णा पाटीलनी जे काही लक्षात घ्या हे जे टॅक्स इनवाइस दिलेलं आहे त्यामध्ये हे ते दाखवतील. लक्षात घ्या सर. पुढं अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी चार्जड बाय शॉपकीपर. आता हा शॉपकीपर जो आहे हा शॉपकीपर ही जी वस्तू आहे लक्षात घ्या ती विकतोय 16,800ला. 16,800ला विकतोय लक्षात घ्या. ह्याच्यावर तो 28% टॅक्स घेणार. कन्झ्युमरकडनं घेणार सर. आणि मग त्याच्यातले निम्मे तो दाखवणार सर किती चार्ज करेल याच्याकडनं घेताना. तर काढायला लागेल सर मला पुन्हा जीएसटी काढायला लागेल. बघूया बरं सर. सेकंड शॉपकीपरनं जीएसटी इज इक्वल टू 16,800 इंटू 28%. therefore 16,800 इंटू 28 अपॉन 100. 2 0 कॅन्सल. therefore 168 इंटू 28 168 इंटू 28 8 8 जा 64 4 राहिले 6 इथे 8 6 जा 48 48 प्लस 6 48 प्लस 6 54 5 राहिले 8 1 जा 8 8 प्लस 5 13 2 नी मल्टिप्लाय करा 2 8 जा 16 1 राहिले 2 6 जा 12 प्लस 1 13 1 राहिले 2 1 जा 2 प्लस 1 3 4 6 प्लस 4 10 3 plus 3 6 1 7 and 4 4704 4704 हा जीएसटी झाला सर. लक्षात घ्या. मग ह्याच्यातला निम्मा काय होणार बघा सर. हा कन्झ्युमरकडनं निम्मा ह्याच्यातला सीजीएसटी साठी घेणार सर. तो कोण चार्जड बाय शॉपकीपर इन वसई. शॉपकीपरनं कन्झ्युमरकडनं घेतलेली अमाऊंट किती आहे ही 4,704 रुपीज ही जीएसटी. पण ही आम्हाला ही चार्जड म्हणजे घेतलेली. चार्जड म्हणजे घेतलेली कन्झ्युमर कडून घेतलेली
आता त्यातलं CGST हाफ येणार आणि SGST हाफ येणार त्यातलं. मग त्यातलं लक्षात घ्या या ठिकाणी CGST केंद्र सरकारचं ह्याच्या निम्म 1/2 इंटू 4,704 रुपीज. त्याचं कसं होईल बघा सर, ह्याच्या करत असताना इट इज इक्वल टू, मग डिव्हाइड करूया सर, 4,704 याला 2 ने डिव्हाइड केलं, 2 2 जा 4, 7 2 3 जा 6, 2 5 जा 10, टेक 4, 2 2 जा 4, therefore 2,352 and SGST is also same. SGST it is equal to 2,352 rupees, right sir. हे झाले म्हणजे ह्यातले निम्मे निम्मे झाले. त्याच्यामध्ये हे त्यांनी विचारलं होतं अमाऊंट ऑफ CGST किती आहे, 2,352 रुपीज. अमाऊंट ऑफ SGST किती आहे, 2,352 रुपीज चार्जड बाय द शॉपकीपर. शॉपकीपर कडनं कन्झ्युमरला चार्ज केलेली अमाऊंट आहे सर, ही इनवर्स आहे. व्हॉट इज द CGST आणि SGST पेएबल बाय द शॉपकीपर. शॉपकीपरनं गव्हर्नमेंटला किती दिले, शॉपकीपरनं गव्हर्नमेंटला किती दिले हे देणार का तो 4,704 देणार का, नाही देणार. कारण हे आउटपुट टॅक्स आहे, हे इनपुट टॅक्स आहे. हे आपले आधी भरलेला टॅक्स परत घेणार शॉपकीपर. आधी भरलेला टॅक्स हा परत घेणार सर. हे जे पेएबल आहे, पेएबल काढत असताना इथे घेतोय बघा सर मी पेएबल. पेएबल इथं बघा सर मी घेतोय पेएबल, पहा सर, पेएबल GST बाय शॉपकीपर, तो किती होईल बघा सर, आउटपुट टॅक्स बघा सर, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि आउटपुट टॅक्स किती आहे बघा सर, कन्झ्युमर कडनं घेतलेला 4,704 आणि अगोदर भरलेला अर्लियर पेड 3,920 शॉपकीपरनं त्याच गुडसाठी त्याच मालासाठी हा टॅक्स आधी भरला होता. मग कन्झ्युमर कडनं घेतल्यानंतर तो आपला टॅक्स मायनस करणार, आपला परत घेणार तो. मग इथं मायनस केलं तर दोघांची सबस्ट्रॅक्शन करून घेऊया सर. किती होईल बघा इथे 4,704 मायनस 3,920, 4 as it is, 10 minus 2 means 8, 17 minus 10 means 7, 4 minus 784. 784 रुपीज तो लक्षात घ्या गव्हर्नमेंटला भरणार सर, पेएबल GST. हा मायनस करून लक्षात घ्या किती भरणार, 784 GST गव्हर्नमेंटला भरणार सर. GST 784. आता ह्यातला पुन्हा निम्मा निम्मा सर, सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि ह्याला पेएबल. मग पेएबल त्यांना तो पाहिजेला आहे, पेएबल CGST पाहिजेला आहे. पेएबल CGST तो कसा येणार, 1/2 इंटू 784 इट इज इक्वल टू 784. मग आता याला डिव्हाइड करा सर. 784 ला बघा 784 डिवाइडेड बाय 2, 2 3 जा 6, 7 minus 6 is 1, remaining 8, 2 9 जा 18, 0 0 4 as it is, 2 2 जा 4, 392 रुपीज पेएबल CGST. मग हे ह्यानी CGST केंद्र सरकारला किती दिले बघा सर, केंद्र सरकारला दिले 392 आणि तसेच राज्य सरकारला SGST सेम 392 सेम दिले शॉपकीपरनी. लक्षात घ्या जे पेएबल
लक्षात घ्या, पेएबल SGST इट इज इक्वल टू 392 रुपीज. हे दोघांचं. व्हॉट इज द CGST अँड SGST पेएबल बाय शॉपकीपर? तर बाय शॉपकीपर, हे लक्षात घ्या, हे बाय शॉपकीपर, पेएबल CGST 392, पेएबल SGST 392. हे तीनचं उत्तर झालं सर. ॲट द फिलिंग ऑफ द रिटर्न हे भरले. अमाऊंट ऑफ CGST अँड SGST चार्जड बाय द शॉपकीपर ॲट वसई. शॉपकीपर कडनं चार्ज गेलेलं CGST आणि SGST किती आहे? तर 2352. हे सेकंडचा आन्सर सर आहे. आणि दिस इज द फर्स्टचा आन्सर सर. लक्षात घ्या, अमाऊंट ऑफ CGST 1960 आणि 1960 लक्षात घ्या, सी अमाऊंट. ओके, 1960. तर अशा पद्धतीनं सर या ठिकाणी हे एक्झाम्पल झालं. तिन्हीचे आन्सर्स मी तुम्हाला दिलेले आहेत. दिस इज द फर्स्ट, सेकंड अँड हे थर्ड. आणि सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर फिगर लक्षात घ्या सर. सगळ्यात महत्त्वाची जी असेल ती फिगर. आय रिपीट, आय एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ द फिगर अगेन. Anna Patil is the wholesaler. He sold vacuum cleaner to the shopkeeper at the value 14,000 without GST, and he charged 28% GST from the shopkeeper, and the amount is 3,920 GST, and this 3,900 GST he paid to the central government and state government halfly, that is 1,920. Anna Patil paid government 1,920 to central government and 1,920 to state government. Again, this shopkeeper sold vacuum cleaner to the consumer and the price is 16,800 without GST. He has taken 20% GST. So 16,800, 20% GST, amount of GST 4,704. ही GST हे कंझ्युमर कडनं घेतली. पण ही कंझ्युमर कडनं घेतल्यानंतर ह्या GSTची सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला देण्याची ही आहे, लक्षात घ्या, चार्ज केलेली, याच्याकडून चार्ज केलेली. शॉपकीपरनं कंझ्युमरला चार्ज केलेला GST 4,704 आहे. म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी त्यांनी 2,352 घेतले होते आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी 2,352 घेतले होते. कोणी? शॉपकीपरने. पण हे ते गव्हर्नमेंटला देणार आहे का? नाही. पेएबल GST किती आहे इथं तरी विचार, लक्षात घ्या. पेएबल CGST SGST पेएबल. पेएबल म्हणजे काय? तर हे आउटपुट टॅक्स आहे आणि हे अगोदर भरलेलं ही इनपुट टॅक्स आहे. मग आउटपुट टॅक्स मधनं इनपुट टॅक्स मायनस होत आहे, मग पेएबल GST होतं. लक्षात घ्या, पेएबल GST बाय शॉपकीपर, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. कारण शॉपकीपरनं त्याच व्हॅक्यूम क्लीनरसाठी आधी GST भरलेला होता. शॉपकीपरनं त्याच व्हॅक्यूम क्लीनरसाठी या ठिकाणी GST भरला होता अण्णा पाटीलकडे, तो परत घेणार ना. मग कंझ्युमरकडनं घेतलेल्या त्या GSTच्या अमाऊंटमधनं आपली आधीची अमाऊंट तो वजा करणार आणि उरलेली गव्हर्नमेंटला भरणार. आणि त्यामुळे आउटपुट टॅक्स आहे आणि इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. हे वजा झालं तर 784. म्हणजे 784 ही जी अमाऊंट आहे, लक्षात घ्या, ही तो लक्षात घ्या GST गव्हर्नमेंटला भरणार. आणि त्यातली निम्मी सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि निम्मी स्टेट गव्हर्नमेंटला. मग 784 मधली हाफ 392 सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि 392 SGST लक्षात घ्या स्टेट गव्हर्नमेंटला. ह्याला म्हणतात पेएबल. पेएबल टॅक्स केव्हा होतो? मायनस केल्यानंतर, आपला टॅक्स काढून घेतला की मग जे गव्हर्नमेंटला भरायचं ते. बरोबर सर. अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे. फिगर जर तुम्ही काढली तर तुम्हाला या ठिकाणी लवकर समजून येतं, लक्षात घ्या.